नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी कॉमर्स सरमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, IMP व्हिडिओ आजचा खूप, तर तुम्ही आज तो लास्टपर्यंत बघा. ठीक आहे, आणि आधीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून द्या. ठीक आहे, म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना पण माहिती होऊन जाईल. ठीक आहे, या व्हिडिओबद्दल. आणि आपले याच्या आधी 3 सेशन झालेले आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट डाऊट्सचे 3 सेशन झाले आहेत. तुमच्या कमेंटप्रमाणे जे तुम्हाला डाऊट्स आले त्यावर आपण त्या डाऊटचे निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते तुम्ही इथे आय बटनवर क्लिक करून वरती बघू शकता. ठीक आहे, तर चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे. ठीक आहे मित्रांनो, आता ST महामंडळ भरती चालू आहे. वाहक व चालक पदाकरिता कागदपत्रे पडताळणी चालू आहे. तर त्याच्याकरिता तर प्रत्येक जिल्ह्याचे कागदपत्रे पडताळणी चालू आहे. ठीक आहे, MSRTCची. ठीक आहे, त्यामध्ये खूप जणांना डाऊट आले की डॉक्युमेंट्स कोणते लागतील लेडीजला. ठीक आहे, लेडीजसाठी कोणते डॉक्युमेंट लागतील. ठीक आहे, तर आपण आज तेच बघणार आहोत की महिलांसाठी कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत जे तुम्हाला तिथे सादर करावे लागतील, जेणेकरून तुम्हाला तिथे काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे मित्रांनो, तर चला बघूया, आपला व्हिडिओ सुरू करूया. ओके मित्रांनो, तर बघा आपण हे नोटिफिकेशन ओपन केलेलं आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे. ठीक आहे, जाहिरात क्रमांक 2/2019. ठीक आहे, सरळ सेवा भरती कशाकरिता आहे, तर चालक व वाहक या पदाकरिता ही भरती आहे. ठीक आहे, ओके. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे की महिलांकरिता कोणकोणते डॉक्युमेंट लागतील. ठीक आहे, तर खाली इकडे पेज नंबर 4ला या. ठीक आहे, पेज नंबर 4वर आल्यावर इथे खाली आल्यावर इथे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, एक टिप दिली आहे. केंद्र सरकारने 10% जे आरक्षण लागू केलेलं आहे ते या भरतीमध्ये लागू आहे. ठीक आहे, आणि महिलांसाठी यामध्ये स्पेशली 30% आरक्षण पण लागू आहे. ठीक आहे मित्रांनो, हा मुद्दा आठवून ठेवा. आपल्याला नेक्स्ट बघायचा याच्याबद्दल काय लागेल तुम्हाला डॉक्युमेंट. ओके, तर इथे खाली आल्यावर ठीक आहे मित्रांनो, तिथे पान नंबर 5वर आल्यावर आपल्याला इथे माहिती होती की तुम्हाला वेतन श्रेणी किती राहील. ठीक आहे, आणि इथे शैक्षणिक अर्थ काय दिलेलं आहे, तुम्हाला 10वी पास दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट सादर करावे लागेल आणि 10वीची मार्कशीट इथे. ओके, आणि मराठी भाषा लिहिता वाचता येणं तुम्हाला आवश्यक आहे. ठीक आहे, ओके. आणि प्रादेशिक वाहन परिवहन मंडळाचे म्हणजे RTOचे अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSV बॅच असणे आवश्यक आहे. ओके, ठीक आहे. तर महिला उमेदवाराकरिता काय आहे ते स्पेशल, तर त्यांना अवजड वाहन चालवण्याचा परवाना. ठीक आहे, अवजड वाहन चालवण्याचा परवाना किंवा 1 वर्ष कालावधी पूर्ण केलेले हलके मोटर वाहन म्हणजे LMV चालवण्याचा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिलेला वैध परवाना असणे आवश्यक आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट काय दिलेलं आहे पुन्हा, महिलांसाठी अनुभव दिलेला आहे महिला उमेदवाराकरिता. ठीक आहे, त्यांची निवड झाल्यास अवजड वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना प्राप्त झाल्यानंतर ठीक आहे तुम्हाला तर मग राज्य परिवहन महामंडळातर्फे 1 वर्षाचा तुम्हाला चालवण्याचा प्रशिक्षण देण्यात येईल. ठीक आहे, याच्यामध्ये 1 वर्ष वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये त्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या नियुक्तीनुसार विद्यावेतन दिले जाईल. ठीक आहे, फक्त महिलांना. ओके, आणि सर्व महिला उमेदवाराचं 1 वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अवजड वाहन चालवण्याचा एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अवजड वाहन चालवण्याचा नियमित परवाना संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर राज्य परिवहनच्या प्रचलित नियमानुसार त्यांची वाहन चालन चाचणी घेण्यात येईल. ठीक आहे, वाहन चालन चाचणी घेऊन सदर चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या महिला उमेदवारांना जाहिरात नमूद केल्यावर वेतन श्रेणी नेमणूक देण्यात येईल. ठीक आहे, तो पण तुम्हाला 1 वर्ष तिथे विद्यावेतन पण देण्यात येईल. ठीक आहे, विद्यावेतन देण्यात येईल. ओके, ठीक आहे. आणि याच्यामध्ये महिलांची उंची ही 153 सेंटीमीटर ते कमाल 180 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. ओके, आणि ह्या 2 अटी सगळ्यांनाच लागू होतात, महिला आणि पुरुषला. आणि मित्रांनो, तुमच्या सगळ्या वरच्या अटी दिलेल्या आहेत त्या 14 जानेवारी 2019 रोजी पूर्ण असणे आवश्यक आहे. ठीक आहे, चालक तथा वाहक पदाकरिता. ठीक आहे, वाहकाचा परवाना व बॅच वगळून. ठीक आहे, मग तुमचं लायसन आणि बॅच वगळून बाकी सगळं
तुमचा 14 जानेवारी 2019पर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. ओके मित्रांनो, तर पान नंबर 8वर आहे. इथे काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. याच्यामध्ये बघूया काय काय लागेल तुम्हाला आता डॉक्युमेंट पुन्हा. ओके, तर इथे पॉईंट नंबर 6 बघा. ठीक आहे, 6मध्ये दिलेले आहे की जर तुम्ही शासकीय, निमशासकीय किंवा शासकीय उपक्रम तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत कर्मचारी वर नमूद केलेल्या पदाकरिता अर्ज करत असेल तर तुम्हाला कर्मचारी खात्याचे ना हरकत म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्हाला इथे द्यावे लागेल. ठीक आहे, हे महत्त्वाचे आहे. तुम्हाला जर तुम्ही कुठे काम करत असेल तर त्याचे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्हाला इथे द्यावे लागेल. ठीक आहे, शासकीय, निमशासकीय किंवा शासकीय उपक्रमात. ठीक आहे, ओके, म्हणजे गव्हर्नमेंटच्या कोणत्याही तुम्ही सेवेमध्ये असेल तर तुम्हाला इथे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट द्यावे लागेल. ठीक आहे, राज्य परिवहन मंडळाच्या समकक्ष पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चालक तथा वाहक पदाकरिता निवड झाल्यास त्यांची सेवा व वेतन संरक्षित केले जाणार नाही. ओके ओके मित्रांनो, पॉईंट नंबर 5 पेज नंबर 9वर या. ठीक आहे, इथे काय दिलेलं आहे पॉईंट नंबर 12मध्ये तुम्ही जे मागासवर्गीय जे कॅटेगरी वाईज असाल, ठीक आहे, ओपन सोडून, तर तुम्हाला इथे मराठा, इमाव, विमाप्र, विजा, भजड, विजक, भजड, ठीक आहे, या जाती दिलेल्या आहेत. ठीक आहे, याच्याप्रमाणे तुम्हाला इथे तुमचे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर करावे लागतील. ठीक आहे, तुमच्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, ओके. आणि नेक्स्ट काय दिलेलं आहे याच्यामध्ये 12 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, विमुक्त जाती, भटक्या जाती, विमाप्र, इमा व सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्ग, मराठा आरक्षण आणि खुल्या गटातील महिला. ठीक आहे, खुल्या गटातील महिला. ठीक आहे, ओपनवाल्यांना महिलांना 30% आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, ठीक आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इथे सादर करावे लागतील. ठीक आहे, इथे दिलेले आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला पण सादर करावे लागतील. ओपनमध्ये आहे त्यांना पण. ठीक आहे मित्रांनो, ओके मित्रांनो, तर तुम्हाला इथे पूर्ण डॉक्युमेंट एक वेळा लिस्टेड करून दिलेले आहे की कोणकोणते डॉक्युमेंट लागतील तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. ठीक आहे, तर कागदपत्र तपासणीच्या शाळा सोडल्याचा दाखला. ठीक आहे, म्हणजे तुमचे लिव्हिंग सर्टिफिकेट, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका. ठीक आहे, प्रमाणपत्र पण लागेल, म्हणजे बोर्डचं गुणपत्रिका पण लागेल. समांतर आरक्षणासंबंधी शासकीय सेवेतील उमेदवारांची नियुक्ती, प्राधिकारी यांचे ना हरकत म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट वरती बघितले. ठीक आहे, लहान कुटुंब असल्याचे प्रयत्नपत्र पण लागेल. ठीक आहे, अनाथ उमेदवारांना सोडून. ठीक आहे, चालक तथा वाहक पदासाठी. ओके, आणि प्रादेशिक म्हणजे RTOचे सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचे वैध परवाना व PSV बॅच म्हणजे बिल्ला, PSV बॅच बिल्ला व विहित नमुन्यामधील. ठीक आहे, खाली दिलेल्या नमुन्यामध्ये तुम्हाला हे सादर करावे लागतील. ओके, आणि मागासवर्ग जाती प्रमाणपत्र. ठीक आहे, तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला तुमचे जाती प्रमाणपत्र इथे सादर करावे लागते. कॅस्ट सर्टिफिकेट. ओके, आणि मूळ म्हणजे तुमची ओरिजिनल आणि स्वाक्षरित प्रती म्हणजे सेल्फ अटेस्टेड कॉपी, ते झेरॉक्स कॉपी, सेल्फ अटेस्टेड, हे तुम्हाला इथे डॉक्युमेंट सादर करावे लागतील. ठीक आहे, तर ते बघूया आपण खाली. ओके, आणि इथे 21व्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे की उमेदवारांना निवड झाल्यास कागदपत्र पडताळणीच्या वेळेस लहान कुटुंबाची माहिती भरणे आवश्यक आहे. ठीक आहे, अनाथ उमेदवार खेरीज. ओके, अनिवार्य आहे, लिहिलेलं अनिवार्य आहे, सगळ्यांना द्यावे लागेल. ओके मित्रांनो, आणि हा वाहक चालक पदासाठी असलेल्या अनुभवाच्या दाखल्याचा नमुना आहे. याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन. ठीक आहे, आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की तो कसा फिलअप करायचा आहे. ओके, आणि याच्यानंतर इथे खाली पूर्ण तुमची माहिती वगैरे भरायची आहे इथे. ठीक आहे मित्रांनो, इथे सही शिक्का पण घ्यायचा याच्यावर, आणि हे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र पण तुम्हाला सोबत द्यावे लागेल. ठीक आहे, तुम्ही इथे महिला आहे तर तुम्हाला तुमचे नाव, ठीक आहे, तुमचे लग्न, तुमच्या पतीचे नाव, किंवा तुमच्या लग्न झाले नसेल तर तुमच्या इथे वडिलाचे नाव, तुमचे वय, वर्ष, ठीक आहे, कुठे राहता, ठीक आहे, तुम्ही कोणत्या पदासाठी ते अर्ज केला आहे ते लिहायचे इथे. आणि इथे तुम्हाला तर लग्न झाले असेल तर किती मुले आहेत ते लिहायचे इथे, आणि 2005 नंतर किती मुले आहेत. ओके, आणि तुम्हाला जर तुमचे लग्न झाले असेल तर तुम्हाला 0 लिहून तुम्हाला हे सर्टिफिकेट जॉईन करावे लागेल. ठीक आहे, डॉक्युमेंटसोबत इथे तुमची सही आणि साईन घेणे आवश्यक आहे. ठीक आहे, साईन, तुमचे नाव, ठिकाण आणि ते दिनांक. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. ठीक आहे,
आपल्या मित्रांबरोबर आपल्या ग्रुप्समध्ये, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळू शकेल. सो थँक्स फॉर वॉचिंग.